चढली तर अशी चढली पाहिजे. तो सुद्धा निघून गेला. आता सकाळ झाली. सकाळी सकाळी वारकऱ्यांची दिंडी त्या रस्त्याने चालली होती. त्यांनी त्या साधूकडे पाहिलं आणि म्हणतात, धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन, किंवा श्री संताची माथा चरणावरी. त्यांनी त्या साधूकडे पाहिलं, साधूला नमस्कार केला आणि ते सुद्धा निघून गेले. 4 वेगवेगळ्या प्रकारचे लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देऊन गेले आणि साधू आपल्या आनंदात होते. ब्रह्मानंदे लागली टाळी, पण देहाते सांभाळी अशी तन्मय अवस्था त्या साधूची झालेली होती. ज्या झाडाखाली साधू देवाचं नामचिंतन करत होते, त्याच झाडाच्या वरती एक पोपट राहत होता. त्याने सर्व घडलेला प्रसंग पाहिलेला होता आणि मग त्या पोपटाला वाचा फुटली. पोपट म्हणतो, ओ महात्मा जी, जरा आंखें तो खोलिए, देखिए जरा बाहर हवा कैसी चल रही है, लोग आपके बारे में क्या क्या कह रहे हैं. कोई आपको चोर कहता है, कोई आपको जुआरी कहता है, कोई आपको शराबी कहता है. देखिए जरा बाहर हवा कैसी चल रही है. त्यावेळेला ते साधू महात्मा म्हणतात, ओ तोताराम सुनो, अरे बाहर हवा कैसी भी चले, लेकिन जिस खिड़की से हवा अंदर आती है ना, वो खिड़की पिछले 12 साल से बंद हो गई है. या कानाने मी ऐकणं सोडून दिलेलं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून लोकांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. लोक देवाला सुद्धा नावं ठेवतात. म्हणून जीवन जगत असताना आनंदित जगा. कारण माणसाचं आयुष्य हे घरासमोरच्या रांगोळीसारखं आहे. ज्याप्रमाणे रांगोळीला ठिपके मर्यादित असतात, त्याचप्रमाणे माणसाच्या देहाची मर्यादा ठरलेली आहे. बघा, रांगोळी पूर्ण झाल्याच्या नंतर त्या रांगोळीमध्ये रंग कशा पद्धतीने भरायचा हे रांगोळी काढणाऱ्या बाईच्या हातामध्ये आहे. आणि जर रांगोळी पूर्ण झाल्याच्या नंतर त्या रांगोळीमध्ये जर आपण सगळा काळा रंग भरला तर शोभा राहील का? अजिबात नाही. अगदी त्याचप्रमाणे माणसाचा देह म्हणजे रांगोळी आहे. जगाच्या मालकाने 100 वर्षाची ठिपके मर्यादित दिली. ही आयुष्यरूपी रांगोळी पूर्ण करता करता या रांगोळीमध्ये माणुसकीचा रंग कशा पद्धतीने भरायचा हे माणसाच्या हातामध्ये आहे. म्हणून आपण आपलं आयुष्य वाया घालवू नका. अल्प आयुष्य मानव देह, शत गणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा. विठ्ठल 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 विठ्ठल. बालपण गेले नेणता, तरुणपणी विषय व्यथा, म्हातारपणी प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्मधरी. बघा, जन्मापासून 2 वर्षापर्यंत शिशु अवस्था आहे. 2 वर्षापासून 5 वर्षापर्यंत कुमार अवस्था आहे. 5 वर्षापासून 10 वर्षापर्यंत बंड अवस्था आहे. 10 वर्षापासून 15 वर्षापर्यंत किशोर अवस्था आहे. 15 वर्षापासून 30 वर्षापर्यंत युवक अवस्था आहे. 30 वर्षापासून 50 वर्षापर्यंत प्रौढ अवस्था आहे. आणि 50 वर्षापासून ते मरेपर्यंत वृद्ध अवस्था आहे. आणि या देहाला 6 विकार आहेत. अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपेक्षित आणि शेवटी विनश्यते. अस्ति म्हणजे गर्भात येणे, जायते म्हणजे जन्म होणे, वर्धते म्हणजे वाढ होणे, अपेक्षिते म्हणजे तरुण होणे, विपरिणमते म्हणजे वृद्ध होणे आणि शेवटी विनश्यते म्हणजे नाश पावणे. महाराजांचं प्रमाण आहे, आता उघडी डोळे जरी अद्यापिना कळे, मातेची या खुळे दगड आला पोटासी. अहो, भरपूर आयुष्य असलेली माणसं त्यांना सुद्धा मरावंच लागलं. एक अशी कोटी आहे. अरे मना शोक करीसी किती, ही तव वायाची धन संपत्ती, आयुष्य भविष्य नाही तुझे हाती, शेवटी अंती जाईल जणी. 1 अर्बोध 60 कोटी लेखा, 30 लक्ष 10 सहस्त्र देखा, 709 मास मापा, तया हिरण्यकश्यपा काय झाले. 14 चौकड्या लंका नाथा, 99 सहस्त्र राया दशरथा, तेही गेले मृत्यू पंथा, मागे कुणी उरलेची. 14 चौकड्या मार्कंड्या तव पडे, लोम हर्षाचा 1 रोम जडे, बघता लभ्याची निमिष मुळे गेले एवढे अरे म्हणा. बघा, या मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येकालाच मरावं लागणार आहे. आया है सो जायगा राजा रंक फकीर, कितने सिंहासन चढ चले कितने बंधे जंजीर. म्हणून देव जरी असला आणि देवाचा बाप जरी असला तरी त्याला मरावंच लागणार आहे.
ज्ञानदेव म्हणे साधूचे लक्षण अंतकाळी आपण जाणावेगी, म्हणून आपण प्रत्येक क्षणाक्षणाला भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका, आता संतांचा आपण जर विचार केला तर भ्रांतांना शांत करणारे संत आहेत. विवेक चुडामणीमध्ये असा श्लोक आलेला आहे, संता महंतोनी वसंती संतो वसंती लोक हितम चरंता. वसंत वनात आणि संत जनात. वसंत वनाला फुलवतो आणि संत जनाला फुलवतात. वसंत वनाची अवदशा मिटवतो आणि संत जनाची दुर्दशा मिटवतात. काय करतात संत? संत लिहितात ग्रंथ, ग्रंथ दाखवतो पंथ, पंथ दाखवतो भगवंत, आणि भेटला भगवंत की दुःखाचा अंत. कारण संत घडवतात, संत मढवतात, संत बडवतात. घडवतात चारित्र्याने, मढवतात सद्गुणाने आणि बडवतात शब्दाने. जे तीनही कालात राहतात ते संत, जे खंत मिटवतात ते संत. आता खाली बसलेली मंडळी म्हणतील, ताई या संतांनी आपल्याला काय दिलं? तर भरपूर दिलं. एक वाक्य सांगते, थोडं लक्ष देऊन ऐका. हे पहा, सरकारचं दिलेलं पुरत नाही, मायबापाचं दिलेलं उरत नाही, संतांनी दिलेलं सरत नाही, जीव परमार्थ करत नाही, पापी कधी तरत नाही, कीर्तवंत कधी मरत नाही, दुःख कधी सरत नाही, समुद्र कधी भरत नाही, विष कुणाला जिरत नाही, सत्य कधी डरत नाही. पण एवढं तुमच्या डोक्यात शिरत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. तुम्ही म्हणाला तर संतांनी काय दिलं ते सांगा. तर ऐका, चहू वेदांचे हे केले विवरण, 4 वेदाचं सार हे संतांनी तुमच्या आमच्या हातामध्ये आणून दिलंय. नामाचं मंथन आणि शास्त्राचं चिंतन. चिंतनात चित्तशुद्धी, मंथनात नवनीत प्राप्ती. मंथुणी नवनीता तैसे घे अनंता. संताची वाणी अमृताची खाणी, आणि ज्याचा नाही भंग त्याला म्हणतात अभंग. विठ्ठल 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 विठ्ठल. तसा आपण जर विचार केला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर ग्रंथ आहेत. ग्रंथी भेद करतात, त्यांना ग्रंथ म्हणतात. मी तुम्हाला काही ग्रंथ सांगते. एक आहे ज्ञानेश्वरी, दुसरी आहे गाथा, तिसरं आहे महाभारत, चौथं आहे रामायण आणि 5वं आहे भागवत.